Hello friends, good morning everybody. Welcome back to my YouTube channel Study from Home. Friends, आज आपण इयत्ता 9वी आणि 10वी च्या इंग्रजी ॲक्टिव्हिटी शीटमधला एक जो प्रश्न आहे ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम त्याच्यावर डिस्कस करणार आहे. सेक्शन नंबर 3 हा पोएट्री सेक्शन आहे 10 मार्कांचा 9वी आणि 10वीसाठी. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 3A हा या ठिकाणी आपल्याला एक कवितेचा स्टांजा दिला जातो आणि त्याच्यावर A1, A2 आणि A3 असे 3 प्रश्न विचारले जातात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3B दॅट इज बेस्ड ऑन ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. या ठिकाणी कवितेचं रसग्रहण असा जसा आपल्याला मराठीमध्ये प्रश्न असतो तसा इंग्रजीमध्ये ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम हा प्रश्न खूप सोपा, थोडंसं टेक्निक, थोडंसं तंत्र आपल्याला या प्रश्नामध्ये 5 गुणांना हा प्रश्न असतो. पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देऊ शकतो. याचे टेक्निक फक्त आजच्या व्हिडिओ तासिकेमध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे. बघा, क्वेश्चन नंबर 3B काय असतो? क्वेश्चन नंबर 3B काय असतो? तर रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट इट्स ॲप्रिसिएशन विथ द हेल्प ऑफ गिवन पॉइंट्स. या प्रश्नामध्ये आपल्याला संपूर्ण कविता दिलेली असते. आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला ती कविता वाचायची आहे आणि त्या कवितेवर आधारित 5 पॉइंट्स, ॲप्रिसिएशनचे 5 पॉइंट्स त्या ठिकाणी आपल्याला काय करायचे आहेत? लिहायचे आहेत. कोणकोणते पॉइंट्स असतात त्याच्यामध्ये त्याच्यावर आपण आधी चर्चा करूया. एक असतो टायटल ऑफ द पोएम, हा असतो अर्ध्या मार्कासाठी. दुसरा असतो नेम ऑफ द पोएट, हा पण असतो अर्ध्या मार्कांसाठी. तिसरा असतो राईम स्कीम, हा 1 मार्कांसाठी. चौथा असतो फिगर ऑफ स्पीच, फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी लक्षात घ्यायचं एनी वन, फिगर ऑफ स्पीच एनी वन, फक्त एकच फिगर ऑफ स्पीच आपल्याला लिहायचंय. भाषा अलंकार कोणता त्या कवितेत वापरलाय तो, त्याच्यासाठी मार्क्स आहेत 1. आणि 5वा आणि शेवटचा मुद्दा असेल थीम किंवा सेंट्रल आयडिया. इन 2 to 3 लाइन्स, इन 2 to 3 लाइन्स, 2 ते 3 ओळीमध्ये आपल्याला काय लिहायचं आहे? थीम किंवा सेंट्रल आयडिया. त्याच्यासाठी मार्क्स असतील 2. या पद्धतीने अर्धा अर्धा 1, 2, 3, 4 आणि टोटल 5 मार्कांसाठी आपल्याला हा प्रश्न विचारला जातो. मित्रांनो, आत्ताच आपण एक कविता शिकलो, प्लीज लिसन. आज आपण इयत्ता 9वीच्या या कवितेचं ॲप्रिसिएशन कसं असेल याच्या संदर्भात विचार करणार आहोत. मित्रांनो, आपल्याला आपल्या प्रश्नपत्रिकेत समजा ही प्लीज लिसन कविता पूर्ण दिलेली असेल आणि सांगितलं जाईल रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट इट्स ॲप्रिसिएशन विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉइंट्स. पहिला मुद्दा असेल टायटल. आता आपल्याला ऑलरेडी तिथे टायटल दिलेलं आहे, आपल्याला फक्त वाचून ते टायटल जसंच्या तसं लिहायचं आहे. काय टायटल आहे? प्लीज लिसन. सो वी हॅव टू राईट द टायटल. अर्धा मार्क मिळाला. दुसरा मुद्दा आहे पोएट. हु इज द पोएट ऑफ प्लीज लिसन? द पोएम इज बाय an anonymous
It means unknown poet. We don't know who wrote the poem. The poem is by an anonymous, means unknown poet. Now the third one, तिसरा मुद्दा असेल राइम स्कीम. कोणती रायमिंग स्कीम या कवितेमध्ये आलेली आहे? तर या ठिकाणी देयर इज नो राइम स्कीम. प्लीज लिसनच्या बाबतीत आपण असं म्हणू शकतो, देयर इज नो राइम scheme. This poem is an example of free verse. This poem is an example of free verse. फ्री वर्सचं ते उदाहरण आहे. नंबर 4 त्या ठिकाणी असेल फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय? तर भाषा अलंकार. भाषेचं सौंदर्य वाढवण्यासाठी अलंकारिक भाषेचा प्रयोग केला जातो, त्याला आपण फिगर ऑफ स्पीच असं म्हणतो. मग कवितेमध्ये कोणतं फिगर ऑफ स्पीच आलेलं आहे? आपण शिकवताना लक्षात घेतलं की देयर आर 2 टाइप्स ऑफ फिगर ऑफ स्पीच इन प्लीज लिसन. प्लीज लिसन मध्ये 2 प्रकारचे फिगर ऑफ स्पीच आलेले आहे, एक रिपिटेशन आणि दुसरं अलिटरेशन. आपल्याला फक्त नावं लिहायची आहे. रिपिटेशन म्हणजे पुनरावृत्ती आणि अलिटरेशन म्हणजे अनुप्रास. रिपिटेशन म्हणजे पुनरावृत्ती आणि अलिटरेशन म्हणजे अनुप्रास. या 2 अलंकारांचा समावेश प्लीज लिसन या कवितेमध्ये झालेला आहे. दोनही लिहिण्याची आवश्यकता नाही, एक लिहिला तरी सुद्धा आपल्याला 1 मार्क्स मिळणारच आहे. मित्रांनो, 5वा आणि शेवटचा मुद्दा त्या ठिकाणी असतो थीम किंवा सेंट्रल आयडिया. सो व्हॉट इज द थीम? थीम किंवा सेंट्रल आयडिया म्हणजे सार. कवितेचा नेमका सार काय आहे, कवितेत काय सांगितलंय है ना. प्लीज लिसन या कवितेमध्ये काय सांगितलंय? तर आपण या ठिकाणी असं लिहू शकतो की द सेंट्रल आयडिया ऑफ the poem is the need of teenager to be heard patiently. Patiently. The poem is also reflects on our habits of giving advice or offering help to teenagers. So this is the basic theme. What is the basic theme of please listen? The central idea or the basic theme of the poem is that the need of teenager to be heard patiently.
टीन एजर किशोरवयीन मुलांचं म्हणणं ऐकलं पाहिजे शांततेने. सो दॅट इज द नीड. अँड इट ऑल्सो फोकस ऑन अवर बॅड हॅबिट. आपल्या एका वाईट सवयीवर सुद्धा ही कविता काय करते, फोकस टाकते. कोणती वाईट सवय? गिव्हिंग ॲडवाइस ऑर ऑफरिंग हेल्प टू यंग पीपल ऑर टीनेजर्स. टीनेजर्सला आपण काय करतो, नेहमी हेल्प ऑफर करत असतो. सो लेट देम फेस देअर ओन प्रॉब्लेम. टीनेजरला त्यांचे प्रॉब्लेम फेस करू दिले पाहिजे इन्स्टेड ऑफ ऑफरिंग देम हेल्प. सो इन दिस वे, in this video, we discuss on appreciation of the poem. या प्रश्न क्रमांक 3 ब या प्रश्नावर आपण काय केलेलं आहे, डिस्कशन केलेलं आहे. आय होप यू अंडरस्टँड. मला आशा आहे की आज जो भाग आपण घेतला तो तुम्हाला समजला असेल, कारण पुढच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला हा प्रश्न नक्की सोडवायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिकवत असताना जर तुम्हाला काही अडचण असेल तर यूट्यूबमध्ये कमेंट्स बॉक्स आहे. तर कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य तुम्ही नोंदवा. तुमच्या काही सजेशन्स असतील तर अवश्य सांगा. या ठिकाणी आपण थांबतोय. आजचा व्हिडिओ आत्तापर्यंत ज्या काही कविता झालेल्या आहेत 9वी आणि 10वीच्या, त्या सर्व कवितांचे या फॉर्मॅटमध्ये तुम्ही ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम जर तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवले तर इट विल बी हेल्पफुल फॉर युअर स्टडी. तुमच्या अभ्यासासाठी ते उपयोगाचं असेल. या ठिकाणी आपण थांबतोय. गुड बाय, टेक केअर. माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत या ठिकाणी थांबूया. थँक्यू व्हेरी मच.